हिंदू आघाडीच्या अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी मुस्लिम समाजाबद्दल केलेले आक्षेपार्ह असंवैधानिक वादग्रस्त वक्तव्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदन नारायणगाव येथील मुस्लिम समाजाच्या वतीनं नारायणगाव पोलीस ठाण्यात देण्यात आले। नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांना हे निवेदन देण्यात आले। नारायणगाव आणि परिसर हे हिंदू मुस्लिम ऐक्य जपणारे गाव आहे। गावात नेहमी सर्व समाज बांधव पिढ्यानपिढ्या एकोप्यात जपण्याचे काम करत आले आहेत, परंतु काही समाज बांधव जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून नुकतेच नारायणगाव येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शंभूवंश प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी मुस्लिम समाजाबद्दल केलेले आक्षेपार्ह व असंवैधानिक वादग्रस्त वक्तव्यावर कायदेशीर कारवाई करावी। सदर कार्यक्रमात बोलताना एकबोटे यांनी जे हिंदू तरुण मुस्लिम मुलींना पळून आणून विवाह करतील त्यांना 1 लाख रुपये व चांदीचे कडे बक्षीस देऊ असे वक्तव्य केले होते। सदर वक्तव्य हे समाजामध्ये तेढ निर्माण करणारे व असंवैधानिक स्वरूपाचे आहे। त्यामुळे समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं आपणास विनंती आहे की समाजात एकोपा टिकून राहावा, यासाठी सदर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी। आज नारायणगाव पोलीस स्टेशनला मुस्लिम समाजाचे आम्ही येऊन एक निवेदन दिलेले। 14 तारखेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिलिंद एकबोटे आले होते व त्यांनी जे वक्तव्य आक्षेपार्ह केलं त्या वक्तव्याचं मुस्लिम समाज नारायणगाव हे जाहीर निषेध करतो। त्यांनी लव जिहाद याच्यावर मुस्लिम मुलींना पळवा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा असं जाहीर आवाहन केलं। मी मिलिंद एकबोटे विनंतीपूर्वक सांगू इच्छितो का जिहाद म्हणजे याचा अर्थ काय तुम्ही समजून घ्या। जिहाद याचा अर्थ आहे असत्यावर सत्याचा विजय। तुम्ही आमच्या हिंदू बांधवांना त्यांची मन आमच्या विरुद्ध खराब करू नका एवढी विनंती आम्ही करतो। आणि आमच्या गावात समाजाचा एकोपा चांगला आहे, तो तसाच राहावा हे आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही इथं येऊन जे भडकाऊ वक्तव्य केलं याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आमचं गाव हे चांगल्या एकोप्याचं दर्शन आहे। आमचे सरपंच हे एकतेसाठी आणि गावाच्या विकासासाठी दिवस रात्र कष्ट घेत आहेत आणि आम्ही सगळे एक मिळून सगळे सण साजरे करतो। त्यामुळे मी याचा जाहीर निषेध करतो माझ्याच्या वतीने।